तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे रत्नागिरीला. कालच्या ट्रेनच्या प्रवासाने खूप बेकार दगदग झाली आणि थेट आपण आता एका मंदिरात भेट देतो आहे. ते इथे दत्ताचं मंदिर आहे रत्नागिरीमध्ये आणि ते बाजूला बघा किती भारी नदी आहे. असं बोलतात की हे नदीचं पाणी पावसामध्ये एवढं वाढतं की मंदिराच्या कळसाला पाणी लागतं. विचार करा, म्हणजे पूर्ण मंदिर पाण्याच्या आतमध्ये असतं. आता दत्ताचं सर्वांनी दर्शन घ्या. दत्ताचं मंदिर बघा, भारी आहे. मठ एक प्रकारे तर सर्वांनी दर्शन तर घेतलं असेल. इथे पाणी बघा किती मस्त आहे आणि ह्या साईडला गरम पाण्याचे कुंड आहे. इथे पण मस्त एकदम गरम गरम पाणी आहे. म्हणजे विचार करा, तिकडे थंड पाणी, इथे गरम पाणी. हे बघा, हे गरम पाणी आहे. मी खालती जाऊन आलो, प्रॉपर गरम पाणी आहे. आता हे कसं येत असेल, कुठून येत असेल काय माहिती. इथे वाटतं त्याचं टाकीसारखं केलं आहे वाटतं. इथे विहीरसारखं आहे ते. हां, याच्यातून ते गरम पाणी इथे बाहेर येतं आहे. बाजूचा परिसर खूप मस्त आहे. विचार करा, हा डोंगराळ भाग आहे. हे पूर्ण पाण्याखाली असतं पावसाळ्यात. मंदिरच बघा केवढं मोठं आहे आणि त्याच्या कळसाला पाणी लागतं. म्हणजे विचार करा केवढं पाणी ते भरतं पावसाळ्यात. मस्त आहे. आणि गरम पाण्याच्या कुंडाच्या बाजूला इकडे दत्तांचे पादुक आहेत. म्हणजे इथे दत्ता स्वतः आलेले. हे बघा, दत्तांचा आशीर्वाद घ्या तुम्ही वरून. तर आता आपण आलो आहे मामाच्या गावाला. ते आता मी आलो आहे माझ्या मामाच्या गावाला आणि पाहुण्यांना पण घेऊन आलो आम्ही मामाच्या गावाला. नमस्कार करायला. हा गावचाच आहे, ह्याला तुम्ही ओळखता. चला देवाच्या पाया पडूया. मामाचं घर आलो. सद्गुरू राहुल महाराज स्थानक. इथे उतर आम्ही गाडी.
हे राहुल महाराजांचा मठ, समाधी मंदिर. बघ एवढी मोठी मूर्ती बसवली आहे मस्त. ही राहुल महाराजांची वापरत असलेली कार, तेव्हा काळजी कार बघा अजून खूप उभी आहे, अजून मस्त आहे. कंडिशन हळू जायला आपण. यांची खोली ही गादी त्यांची आहे, इथे त्यांची समाधी, ही त्यांची खोली आहे ना. जेवणाची व्यवस्था आहे, मस्त जेवण भेटलंय. काळ्या वाटाण्याची उसळ, बटाट्याची भाजीला पाट, लोणचं. वा, कसं आहे जेवण? एक नंबर. म्हणजे आपल्याला आपला आज लाभ होता एकदम भारी. चला खाऊया बाबा. राहुल महाराजांच्या मठातलं जेवण आमच्यासाठी होतं शेवटचं. आम्ही ताटं घेतली, जेवण संपलं म्हणजे बंद केलं. म्हणजे किती भाग्य आमचं की आम्हाला जेवण भेटलं. खूप मस्त असं ठिकाण आहे, नक्की या ज्यांनी कोणी आले नसेल त्यांनी. आणि बघा